प्रत्येक वेळेस मला हा अनुभव आला. म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा पळून गेले सुरुवातीला त्या काही लोकांना घेऊन, तेव्हा सुद्धा आम्ही पिटिशन दाखल केली की अशा पद्धतीने पळून जाणं हे बरोबर नाही. त्यांनी निदान चीफ सेक्रेटरीला सांगितलं पाहिजे. त्यांना मी म्हटलं की तुम्ही सुट्टी घेता तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं की नाही, मग ते सांगावं लागतं सगळ्यांना. मग मंत्रिपदाची शपथ घेतलेले व्यक्ती असेच कुणाला न सांगता निघून जाऊ शकतात आणि नॉट रिचेबल होऊ शकतात. मग हा आमच्या नागरिकांचा अपमान नाही आहे का? तुम्ही जेव्हा संविधानिक शपथ घेता मग तेव्हा मात्र त्यांनी एक प्रकारे ती अभिव्यक्ती व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदे आणि बाकीच्या पळून गेलेल्या त्यांच्यासोबतच्या आमदारांनी. तर ते पळून जाणं चुकीचं आहे हे कुठेतरी त्यांना सांगितलं पाहिजे आणि कायद्यात त्यांना बांधलं पाहिजे. यानंतर अशा घटना घडायला नको अशी मागणी आम्ही केली. तर तेव्हा सुद्धा जस्टिस होते, आता ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही ही केस पॉलिटिकली मोटिवेटेड आहे.